26 पर्यटकांची हत्या करणारे यमदूत म्हणजे दहशतवादी अजूनही काश्मीरमध्येच लपल्याचं समजतंय। दहशतवादी हाशिम मुसा त्याच्या साथीदारासह काश्मीरच्या जंगलामध्ये लपला असून सुरक्षा यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केलाय। धक्कादायक म्हणजे जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेट शिवाय वापरू शकतो अशा वेगळ्या क्वेस्ट मोबाईल ॲपचा वापर करण्यात आलाय। तसंच दहशतवाद्यांकडे चीनी बनावटीची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा देखील आहे। तर हाशिम मुसा आणि साथीदार काश्मीरच्या जंगलात असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। दहशतवादी युरोपियन ॲप वापरत असल्याची माहिती आहे। चीनी कम्युनिकेशन डिव्हाइसचाही वापर या दहशतवाद्यांकडून केला जातोय। वर्षभरापूर्वी दहशतवाद्यांनी LOC मध्ये घुसखोरी केली तेव्हा सुद्धा याच ॲपचा वापर केल्याचं समोर आलंय। दहशतवाद्यांना ISIनं हे ॲप उपलब्ध करून दिलं। अल्पाइन क्वेस्ट हे ॲप विना इंटरनेट देखील काम करतं। कम्युनिकेशन डिव्हाइस चीननंच पाकिस्तानला दिल्याची शक्यता आहे। चीनी डिव्हाइसच्या माध्यमातून पाकिस्तानमधील आकाशी हे दहशतवादी संपर्कात होते। दरम्यान निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यावर काय म्हणालेत पाहूया। आपण बसिरान घाटी जर बघितलं तर बसिरान घाटीच्या महादेव हिल्सवरून असे येतात, एक असा खाली भाग येतो आणि तिथे दुसऱ्या बाजूला एक तराल म्हणून गाव आहे आणि तराल गाव त्याला माटेज व्हिलेज म्हणतात। प्रत्येक घराघरातून एक टेररिस्ट झालेलं आहे तिथे। बुरहानवानी ऐकलं असेल, ते बुरहानवानी हे सगळे प्रत्येक घराघरातून खूप सारे मारलेले त्याच्यामध्ये आणि प्रत्येक घर मला वाटतं तिथलं टेररिस्टना सपोर्ट आहे, लॉजिस्टिक सपोर्ट आहे। जरा बसिरान घाटीतून आपण वरचं पहाडावर चढून, जंगल खूप दाट आहे वर, आणि वर आलो आणि खाली लगेच तराल घाटी निघते। तराल घाटीमध्ये आणि आपण जायचं म्हणजे एका दिवसात ऑपरेशन नाही होऊ शकत, 2-3 दिवस लागतात। आणि कुठे करणार, काय माहीत आहेच का तिथे की नाही आहे, त्याच्यावरती जंगल आहे, तिथे पण ते लपून बसू शकतात, केव्ज आहेत। त्याच्यानंतर पुढे गेलं तर दचिगाम फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर बाल्टालची एरिया, म्हणजे ते कुठेही जाऊ शकतात। यांना टेररिस्टना शोधणं म्हणजे इट्स लाईक अ सर्चिंग अ निडल इन अ हेस्टॅग। हे जेव्हाच आपण करू शकतो, डायरेक्ट इंटेलिजन्स आपल्याला होतं, पिन पॉइंटेड की इथे आहे, आणि ते इंटेलिजन्स येईल। 100% आय एम कॉन्फिडंट की ते इंटेलिजन्स येईल आणि तुम्ही पाहाल की या जे आतंकवाद्यांना आपण मारलं ते येईल, जस्ट अ मॅटर ऑफ टाईम। दहशतवादी हल्ला करून गेले असतील खरंच परत काल आपल्या भारतात? मला नाही वाटत शक्य आहे म्हणून। हल्ला जसं मी सांगितलं, हल्ला करून कुठे गेले असतील, त्यांना इमिजिएटली तर जाऊ शकत नाही। एक्झॅक्टली। मग थांबले असतील, मग त्यांना थांबल्यावर मग आता आर्मी सतर्क आहे, मग तिथून जायचं। समजा जम्मूमधून इन्फिल्ट्रेट केलं त्यांनी, नौशेरामधून त्याला जायला 3 ते 4 दिवस लागतात। मग तिथून क्रॉस कसं करायचं? नाही, म्हणून हा जो 3 ते 4 दिवसाचा वेळ आहे, ते हल्ल्यानंतर भारतीय लष्कर लगेच अलर्ट होईल हेही त्यांना माहिती आहे, आपल्या मागावर असेल हेही त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे पळून जाण्यापेक्षा इथंच दबा धरून बसणं त्यांच्यासाठी सोपं म्हटलं। ते सध्या माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे इथेच दबा धरून बसलेले आहेत आणि त्यामुळेच मी कॉन्फिडंट आहे की हे पुढच्या 2-3 महिन्यात कधी ना कधी यांचा खात्मा झालेला तुम्हाला ऐकायला मिळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।